नमस्कार. आज मला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात काही विचार मांडायचे. प्रेसिडेंट ट्रम्प हे आता निवडणूक लढवतील. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे. त्या संदर्भामध्ये बोलत असताना अमेरिकेमध्ये ज्या गोष्टी आता घडत आहेत, विशेषतः कोरोनाचं संकट आणि आता फ्लॉईड याच्या संदर्भातले जे काही तिथे उद्रेक आहे, ह्या चौकटीत मला ह्या गोष्टी मांडायच्या आहेत. हे मांडत असताना मला एका गोष्टीची जाणीव होते की आपण भारतात बसून जेव्हा अमेरिकेबद्दल बोलतो तेव्हा प्रामुख्याने अमेरिकेची माहिती आपल्याला कुठे मिळते, तर आपण CNN म्हणा किंवा न्यूयॉर्क टाइम्स म्हणा याच्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. मला त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकेची माहिती घ्यायची. ती घेत असताना मला एक 2-3 मुद्दे मांडावेसे वाटतात. एक म्हणजे ट्रम्प जेव्हा आता निवडणुकीला उभे राहत आहेत तेव्हा त्यांची मागची कारकीर्द बघण्याची गरज आहे की मी काय केलं, मी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून मी काय केलं, मी कसली आश्वासनं दिली होती आणि मी ती पाळली का, हा खरा मुद्दा आहे. आणि तिथे असं दिसतं की ट्रम्पनी जी काही आश्वासनं त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान दिली होती त्यातली बरीचशी पाळण्याचा प्रयत्न केला, काही पाळली गेली. अगदी साधी उदाहरणं घ्या. एकतर नेटो, उत्तर अटलांटिक करार जो आहे तो, त्या संदर्भात ट्रम्प असं सतत म्हणत होते की नेटोचा करार आहे, त्याच्यामध्ये नेटोची राष्ट्र, पश्चिम युरोपियन राष्ट्र संरक्षणासाठी खर्च अतिशय कमी करतात आणि त्याचं सगळं बर्डन हे आमच्यावरती पडतं, त्यामुळे त्यांना खर्च करायला लावण्याची गरज आहे. हे ट्रम्पनी व्यवस्थितपणे प्रत्यक्षात करून दाखवलं. हे एक यश आहे. दुसरं म्हणजे नाफ्ता, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे, उत्तर अमेरिकेचं जे मुक्त व्यापारी जी अग्रीमेंट आहे ती, त्याच्यामध्ये कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको हे सहभागी आहेत. हा करार अतिशय वाईट आहे, मुक्त व्यापाराचा करार ह्या अमेरिकेच्या राष्ट्रहिताला धरून नाही, असं ट्रम्प नेहमी म्हणत असत. ट्रम्पनी तो करार मी प्रेसिडेंट झालो तर बदलणार ही भूमिका घेतली होती. तेही प्रत्यक्षात करून दाखवलं. कॅनडावरती, मेक्सिकोवरती दबाव आणून तो बदल करून आणला. तिसरी गोष्ट आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची, ही अमेरिका फर्स्ट ह्या चौकटीमध्ये अमेरिकेमध्ये उद्योगधंदे पुन्हा आणण्याचा आणि रोजगार निर्माण करण्याचा सिस्टमॅटिक केलेला प्रयत्न. आणि त्यासाठी ट्रम्पनी जो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला तो काय, की जे उद्योगधंदे चीनमध्ये जातात, जो सप्लाय चेन्स असतील पण ते चीनमध्ये जातात, ते पुन्हा अमेरिकेत आले पाहिजे. ते अमेरिकेत आले तर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, प्रोडक्शन लाईन्स अमेरिकेत येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आणि चीनच्या एकूण जी काही चीनचा जो राजनय आहे, डिप्लोमसी आहे, त्याला शह देण्यासाठी ट्रम्पनी अतिशय व्यवस्थित पावलं उचलली. आपण अमेरिकेचा जर का मागचा काही इतिहास बघितला तर असं दिसतं की 70च्या दशकात अमेरिकेने कम्युनिस्ट चीनला मान्यता दिली होती. तेव्हापासनं कुठलाही राष्ट्राध्यक्ष, मग तो डेमोक्रॅट पार्टीचा असो किंवा रिपब्लिकन पार्टीचा असो, चीनला नेहमीच सांभाळून घेत असे. चीन विरोधात कोणी जाण्याचं धाडस करत नसे. ट्रम्प हा पहिला राष्ट्राध्यक्ष आहे, पहिला प्रेसिडेंट आहे ज्यांनी चीन विरोधी सिस्टमॅटिकली उपाययोजना केल्या. चीनला विरोध करण्याचं धाडस करणारा हा पहिला प्रेसिडेंट आहे. ट्रेड वॉर्स, व्यापारी युद्ध, चीनमधनं येणाऱ्या गोष्टींवरती निर्बंध लावणं, त्याच्यावरती टॅरिफ्स लावणं, याच्यातनं चीनवर खूप परिणाम झाला, विपरीत परिणाम झाला. याच्यातनं ट्रम्पनी जे काय मिळवलं ते महत्त्वाचं होतं आणि त्याच्यातनं अमेरिकेमध्ये उद्योगधंदे वाढायला लागले होते, रोजगार वाढायला लागला होता. हा एक पॉझिटिव्ह भाग होता. आणखीन एक गोष्ट जी ट्रम्पनी सांगितली होती आणि त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे
निर्वासित, विशेषतः मध्य आशियातनं किंवा पश्चिम आशियातनं, सिरिया, इराक इथनं येणाऱ्या निर्वासितांवरती बंधनं घालणं ते त्यांनी केलं. इलिगल मायग्रेशन थांबवण्याचा प्रयत्न केला. माझं म्हणणं एवढंच आहे, ही उदाहरणं आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं करत असताना ट्रम्पनी स्वतःचा अतिशय व्यवस्थित पाया रोवला होता. ट्रम्प परत निवडून येऊ शकतो हे एक प्रकारचं सत्य झालं होतं. दरम्यान कोरोनाचं संकट आलं. कोरोनाचं संकट आल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रम्पनी कोरोनाचं संकट हाताळण्याचा प्रयत्न केला ती जर पद्धत बघितली तर असं लक्षात येईल की रोज ऑलमोस्ट पत्रकार परिषद द्यायची. वेगवेगळे निर्बंध घातले होते त्यांनी. प्रवासावरती निर्बंध घातले होते, इतर राष्ट्रातून येणाऱ्यांवरती निर्बंध घातले होते, पण रोज पत्रकार परिषद देऊन आम्ही काय करतो आहोत हे सांगायचं. त्याच्याबद्दल बरीच टीका झाली. म्हणजे ते खरं सांगत नाही, ते खोटं सांगतात, ते चुकीची माहिती देतात, वस्तुस्थिती सांगत नाहीत, हे करतात ते बरोबर नाही, हे सगळं झालं. डेमोक्रॅटिक पक्षाने तर अनेक वेळेला ह्याच्यावरती टीका केली. परंतु एक लक्षात घ्या, लीडरशिप जी असते, नेतृत्व जे असते, लीडिंग फ्रॉम द फ्रंट जे म्हणतात, नोव्हेंबरमध्ये जेव्हा निवडणुका होतील, मतदान होईल, तेव्हा शेवटी सर्वसामान्य माणूस काय लक्षात ठेवेल? ट्रम्प काय बोलला ह्याला कदाचित महत्त्व नसेल. ट्रम्प आम्हाला रोज काहीतरी सांगत होता हे लक्षात राहील. कोरोनाचं संकट कशा पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात राहील. ट्रम्पनी काय काय पुढाकार घेतले हे लक्षात राहण्याची शक्यता आहे. हे होत असताना फ्लॉईडचं प्रकरण झालं. फ्लॉईडचं प्रकरण होणं हे म्हणजे फ्लॉईड विरुद्ध ज्या पद्धतीने पोलिसांनी अत्याचार केले ते अत्यंत निंदनीय आहे. त्याच्याबद्दल कोणी काही वाद घालू नयेत. त्या विरुद्धात अमेरिकेमध्ये प्रचंड वादळ उठलं. ठिकठिकाणी लोकांनी पुढे येऊन निषेध व्यक्त केला, प्रोटेस्ट बेसिकली. त्याचा विपरीत परिणाम ट्रम्पवरच्या निवडणुकीवरती होण्याची शक्यता आहे हे लोकांना वाटायला लागलं. माझं असं मत आहे, सुरुवातीच्या काळात जेव्हा ही निदर्शनं होत होती, शांततामय पद्धतीने होत होती, निदर्शनं होत होती, त्याच्या बाबतीत ट्रम्पनी कदाचित व्यवस्थित भूमिका घेतली नाही असं मला तरी वाटतं. योग्य भूमिका घेणं आवश्यक होतं, ती नाही घेतली. परंतु आता जर आपली निदर्शनं बघितली तर असं लक्षात येतं की ती निदर्शनं आता प्रक्षोभक होत चालली आहेत. ती जी निदर्शनं होत आहेत तो जो उद्रेक आहे, तो उद्रेक आता हिंसात्मक स्वरूप घेतो आहे. आणि जेव्हा एखादा उद्रेक हिंसात्मक स्वरूप घेतो त्याचं सबंध फोकस बदलतो, त्याचं स्वरूप बदलतं, तेव्हा समस्या निर्माण होते. म्हणजे आता असं आहे की जाळपोळ होते, मारामारी व्हायला लागतात. निषेध ह्याच्याबद्दल कोणी काय म्हणणार नाही. पण जेव्हा अशी हिंसा येते तेव्हा सर्वसामान्य लोक जो ह्या चळवळीला पाठिंबा देत होती तो जनसमुदाय मागे पडेल. मग कुठल्या तरी एका गटाने किंवा कुठल्या तरी एका अतिरेकी गटाने ह्या प्रोटेस्टचा ताबा घेतल्याची भावना निर्माण होईल आणि मग कायदा आणि सुव्यवस्था असण्याची गरज ही पुढे येऊ शकते. त्यामुळे मला तरी असं वाटतं की फ्लॉईडचं प्रकरण नोव्हेंबरपर्यंत असंच हिंसात्मकरित्या चालू ठेवलं आणि पुढे नेलं, रेटत नेलं, तर त्याचा फायदा डेमोक्रॅटिक पक्षाला होणार नाही. त्याचा फायदा ट्रम्पला होईल, कारण तो कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करेल. इथे आणखीन एक सांगण्याची गोष्ट अशी की कोरोना असेल किंवा फ्लॉईड असेल, डेमोक्रॅटिक पक्षाने टीका प्रचंड केलेली आहे आणि टीका करणं ह्याच्यात काही गैर नाही. काही टीका अगदी सार्थक आहे. परंतु नुसती टीका करून भागत नाही. तुम्ही एक पर्याय समोर द्यावा लागतो, कॉन्क्रीट पर्याय द्यावा लागतो. एक विपक्ष म्हणून टीका करून तुम्ही मतदान मिळवत नाही. तुम्ही नुसते नेगेटिव्हली त्याच्याकडे बघता, नकारात्मक पद्धतीने बघताय. तुम्ही सकारात्मक पद्धतीने रोडमॅप काय सांगता की आम्ही काय करू शकतो. हे कोरोनाबद्दल पण ते सांगू शकलेले नाहीत, फ्लॉईडबद्दल पण ते सांगू शकलेले नाहीत. रिफॉर्म्स हवेत, बरोबर आहे, पण कशा पद्धतीने हवेत याच्याबद्दल खऱ्या अर्थाने
दोन्ही पक्षांनी काही फारसा पुढाकार घेतल्याचं वाटत नाही. म्हणून मला असं वाटतं की जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जो काही झगडा आता होईल निवडणुकीमध्ये, त्याच्यामध्ये कोरोना असेल, फ्लॉईड असेल किंवा एकूण ट्रम्पच्याबद्दलचं वातावरण जे काही प्रेसमध्ये मीडियामध्ये तयार होतं आहे, त्याच्यावरून जर का आपल्याला असं वाटत असेल की ट्रम्प निवडणूक हारतील, मला असं वाटतं त्याच्याकडे पुन्हा एकदा नीट विचार करण्याची गरज आहे. मला वाटत नाही की ट्रम्प इतक्या सहजासहजी निवडणूक हारतील. ट्रम्प पुन्हा येण्याची शक्यता आहे आणि त्याचं बेसिकली कारणं दोन आहेत. त्यांनी काय काय केलेलं आहे, शेवटी अर्थकारण महत्त्वाचं ठरेल. एकेकाळी क्लिंटन हे म्हणाले होते, इट इज द इकॉनॉमी स्टुपिड, की आर्थिक घटक बघा, अर्थव्यवस्था बघा. हा एक. आणि डेमोक्रॅटिक पक्षांनी काय पर्याय दिलेले आहेत ह्याच्याबद्दलचे जे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यातनं ट्रम्प पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे असं मला तरी वाटतं. धन्यवाद.